शहार रेलवे स्टेशन के बाहर लगी नेम प्लेट में शहद शब्द लिखा है, इसे हटाकर शहाद किया जाना चाहिए। शहार स्टेशन के बाहर स्टेशन का नाम शहद लिखा है। शहार स्टेशन का नाम शहार गांव के नाम पर रखा गया है, लेकिन हमारे रेलवे विभाग ने इसे हिंदी में शहाद की जगह शहद लिखा है। हालांकि हमारे लोगों की और महिला और यात्रियों की यह मांग है कि इसे तुरंत बदला जाए और हिंदी में भी शहाद लिखा जाए। रेलवे प्रशासन को इसे 8 दिनों के अंदर बदलकर शहाद की जगह शहाद लिखना चाहिए, ऐसी चेतावनी दी गई। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना को रेलवे प्रशासन के खिलाफ मनसे की स्टाइल में विरोध प्रदर्शन करना पड़ेगा और इस विरोध प्रदर्शन के दौरान उत्पन्न होने वाली स्थिति के लिए पूरा रेलवे प्रशासन जिम्मेदार होगा। आज तुम्ही शहाड रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक आहे, स्टेशन माध्यमांना निवेदन नेमकं काय निवेदन आहे, कशामुळे निवेदन दिलं? आज आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा इथे दौरा होता अंबरनाथला। आमची ती मीटिंग घेऊन आणि नंतर ह्या मार्गाने जेव्हा जात होते तिथे आम्ही माझ्या कार्यकर्ते सहकार्यासह आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी जेव्हा तिथे थांबले उतरले तर त्यांचंही लक्ष गेलं की हे स्टेशन कुठलं असं त्यांनी विचारलं। तेव्हा त्यांनी बघितलं की शहाड शहद आणि शहाड म्हणजे इंग्लिशमध्ये शहाड होतं। तर ते बोलले शहाड ठीक आहे समजलं, पण शहद काय? आम्ही बोललो साहेब ते हिंदीमध्ये लिहिलेलं आहे। बोलले हिंदी कशाला इथे? तर त्या दृष्टीने जेव्हा साहेब गेले तर आम्ही ते फोडणारच होतो, काढणार होतो, परंतु आमचे गोपनीय शाखेचे जे होते पोलीस अधिकारी त्यांनी सांगितलं की अगोदर प्रशासनाला एक पत्र द्या, पत्र देऊन त्यांना एक विनंती करा आणि त्यांना सांगा की आणि त्यांनी जेव्हा रेल्वे प्रशासनाशी बोलले तर ते बोलले ठीक आहे आम्हाला निवेदन येऊ द्या, निवेदन आले की आम्ही 2 दिवसात ते काढतो। रेल्वेच्या स्टेशनवरचं जे आहे शहद लिहिलेले हिंदी अक्षर ठीक आहे, तुम्ही DRMची जेव्हा मान्यता येईल त्यावेळेला तुम्ही ते काढा, त्याच्यात सुधारणा करा, परंतु महानगरपालिकेच्या हद्दीतलं जे आहे शहाड आणि शहद तर त्याच्यातला जो शहद हा जो हिंदी शब्द आहे तो तुम्ही तात्काळ काढा असं तर आम्ही याच्यात विनंती केलेली आहे। आणि 2 दिवसात जर शहद हा शब्द जर तात्काळ काढला नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। त्याचा जो काही परिणाम होईल त्याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असणार। बाजूला शहाड गाव आहे आणि त्या शहाड गावावरनं या स्टेशनला शहाड हे नाव पडलं होतं, परंतु आता आपण कल्याणला गेलो तर कल्याण 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 लिहिलं जातं। हिंदीमध्ये कल्याण, मराठीत कल्याण आणि इंग्रजीमध्ये सुद्धा कल्याणच आहे। विठ्ठलवाडीला जर गेलो तर मराठीत विठ्ठलवाडी, हिंदीत पण विठ्ठलवाडी आणि इंग्लिशमध्ये पण विठ्ठलवाडीच आहेत। परंतु रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी काय केलं, शहाडचं शहद करून टाकलं आहे। शहद कशावरनं दिलं प्रशासनालाही माहीत नाही आहे। शहद हे नाव काय पडण्याचं कारण नाही आहे, तरीसुद्धा आज सन्माननीय राजसाहेब जात असताना त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की हे शहद कशासाठी पाहिजे आणि हे शहद नाव काय आहे। शहद म्हणजे मध होतं हिंदीमध्ये, परंतु या चुकीच्या नावामुळे या शहराचं आणि शहराचं नाव खराब होतं आहे। तर त्यामुळे तात्काळ मराठीत पण शहाड, हिंदीत पण शहाड आणि इंग्रजीमध्ये शहाड असं असलं पाहिजे, ते करण्याची विनंती आम्ही आज रेल्वे प्रशासनाला केली आहे। 2 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। जर त्यांनी 2 ते 3 दिवसात बदली केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली रिएक्शन देईल। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।